माझ्या भावंडांनो, जरा गंभीर विषय आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी काय असा विद्यापीठी भाषण देणारा माणूस नाही आहे आणि मला म्हणजे ते भाषण देण्याची कला पण नाही आहे. तर कृपया आपण मला जरा समजून घ्याल आणि माझं जे काही म्हणणं आहे ते समजून घेऊन ऐकाल अशी एक अपेक्षा करतो. या पेजवर मला बोलवल्याबद्दल प्रथमतः मी बहुजन संघटक पेजचा सगळ्यात पहिला आभार मानतो आणि आपण थोडंसं संस्कृती म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे हे जरा समजून घेऊ. प्रॉब्लेम काय होतो की संस्कृती म्हणलं की लोकांच्या डोक्यात इथं वाजवणं बजावणं गाणं नाचणं असा एक ते आहेच, पण एक मोठा गैरसमज आहे की म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम संस्कृती. तर संस्कृती हा एवढा असा छोटा दायरा नाही आहे किंवा त्याची व्याप्ती एवढी छोटी नाही आहे. मनुष्य प्राणी जे जगतो ते आणि कसं जगतो ते हे सगळं मिळून संस्कृती होते. म्हणजे माणूस भौतिक गोष्टींवर जगतो, म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे सगळ्या ज्या त्याच्या ज्या सगळ्या गरजा आहेत त्यात तो कशा भागवतो आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी कोणत्या प्रकारची विचारधारा धर्म असेल भाषा असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कोणत्या मानतो असं सगळं एकत्र मिळून संस्कृती होते. म्हणजे संस्कृती म्हणजे कसं की आपण काय खातो, आपण काय पितो, आपण कसे राहतो, आपण कसा विचार करतो, आपल्यावर कोणते कोणते संस्कार आहेत, आपण कसे रिॲक्ट होतो, ह्या सगळ्या भौतिक आणि अभौतिक दोन्ही गोष्टी ज्या आहेत या मिळून संस्कृती होते. आणि माणुसानं संस्कृती निर्माण केलेली आहे. आणि म्हणून आपण बघतो की प्राणी आणि माणूस याच्यामध्ये एक मोठा फरक आहे. म्हणजे चार गोष्टी एक समान आहेत आपल्या. आहार म्हणजे प्राणी जेवतात, म्हणजे प्राणी चरतात खातात वगैरे, आपण जेवतो. आहार. भय, प्राण्यांना भय असतं, कितीही खुंकार प्राणी असला तरी त्याला भय असतं आणि ते भय अस्तित्वाचं असतं आणि ते आपल्याला पण मानवाला पण आहे. आहार, भय, निद्रा. निद्रा म्हणजे झोप. प्राणी झोपतात, वेली झोपतात, वनस्पती झोपतात, तसे आपणही झोपतो. आहार, भय, निद्रा, मैथुन म्हणजे वंश सातत्याची उर्मी ही आपल्या चराचरामध्ये सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते, सर्व सजीवांमध्ये पाहायला मिळते. मग ते प्राणी असो, वनस्पती असो, माणूस असो, या सर्वांमध्ये मैथुन आहे. आणि वंश सातत्य म्हणजे माझ्यासारखे अनेक जीवांना जन्म घालणे आणि ते जीव पुढे टिकवणे, हे जे टिकवणे जे आहे हे माणसात आणि प्राण्यामध्ये सारखं आहे. म्हणजे चार गोष्टी माणसात आणि प्राण्यात सारख्या आहेत. आहार, भय, निद्रा आणि मैथुन. मग माणूसच कसं काय श्रेष्ठ ठरला या निसर्गामध्ये, तर माणसाकडे एक अधिक गोष्ट आहे आणि ती सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे की माणूस विचार करू शकतो. पण माणूस फक्त विचार करत नाही. जे विचार केला आहे तो इम्प्लिमेंट करतो, तो अवलंबतो, तो विचार प्रॅक्टिस करतो, तो कृतीमध्ये उतरवतो आणि तो बाजूचं जे जग आहे, आजूबाजूचं जे जग आहे ते बदलतो आणि स्वतःही बदलतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला जी सृष्टी आहे, जो निसर्ग आहे त्या निसर्गामध्ये तो बदल घडवून आणतो आणि स्वतःमध्ये पण बदल घडवून आणतो. म्हणून माणूस प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. आता हा वेगळेपण जे आहे ते वैचारिक म्हणजे विचार करतो माणूस आणि ती इम्प्लिमेंट करतो. म्हणजे जो विचार करतो ते विचार त्याला भौतिक परिस्थितीतून येतात, ते काय आकाशातून वगैरे येत नाहीत किंवा आकाशाला देव पाठवत नाही, काय नाही, असलं काय नाही आहे. आता खूप संशोधन झालं याच्यामध्ये. तर चराचरामध्ये जे भौतिक आहे त्या भौतिकतेचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या विचारांवर होतो, मनावर होतो आणि मग माणूस विचार करतो आणि विचार करून तो इम्प्लिमेंट करतो. म्हणून भौतिक जग जे आहे ते पहिलं आहे आणि वैचारिक जग आहे त्याचं रिफ्लेक्शन आहे. हे जरा समजून घेतलं पाहिजे. आता माणसानं याच्या जीवावर, या एकाच ताकदीवर त्यानं संस्कृतीची निर्मिती केली. माणसानं संगीत निर्माण केलं. बघा, माणूस विचार करतो आणि माणूस सृजनशील आहे.
प्राणी सृजनशील नाहीत असं माझं म्हणणं नाही, पण ते निसर्गाच्या एका दायऱ्यातच आहेत. मनुष्य त्याच्या पलीकडे सृजनशील आहे. माणूस बासरी वाजवतो, पण बैल बासरी वाजवतो का? नाही, बैल नाही बासरी वाजवत. म्हैस बासरी नाही वाजवू शकत. किंवा काहीतरी 4 बैल एकत्र आलेत आणि काहीतरी गाण्याची मैफिल सजली आहे असं नाही होत. माणूसच ते करू शकतो. किंवा माणूस बदलू शकतो, बदल घडवून आणतो. म्हणजे समजा आता मी तुमच्याकडे कामाला आहे आणि तुम्ही मला कमी पैसे दिले माझ्या कामाचे, किंवा माझं काही शोषण केलं, तर मी माझ्याबरोबरच्या लोकांना एकत्र घेऊन मी तुमच्या विरुद्ध मोर्चा काढू शकतो. पण माझ्याकडे 4 बैल आहेत आणि त्या 4 बैलांना मी धोपटलं रोज, तरी 4 बैल एकत्र येऊन मोर्चा काढत नाहीत किंवा ते विचारत नाहीत की हो काय आहे तुम्ही आता एवढं मारायला लागला, हे काय बरं आहे का, असं बैल विचारत नाही, म्हैस विचारत नाही, किंवा कुठला प्राणी विचारत नाही. हा फरक आहे. आणि म्हणून माणसानं संस्कृतीची निर्मिती केली. या संस्कृतीच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये खूप म्हणजे कशी झाली असावी, तर एक जगातल्या सगळ्या तत्ववेत्यांनी हे मांडलेलं आहे आता की माणसानं संस्कृतीची निर्मिती केली आणि त्याची सुरुवात हे माणूस ज्यावेळेला कळपानं राहत होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 20 लाख वर्षापासून आपण या पृथ्वीतलावर होमोसेपियन आहोत आणि नंतर 18 लाख वर्षापासून होमोसेपियन आहोत. आणि या सगळ्या 18 लाख 20 लाख वर्षामध्ये माणसानं जेव्हा आपल्यासोबत जे मानव आपल्या टोळीमध्ये होते ते निसर्गाच्या रीतीने, निसर्ग नियमाप्रमाणे ज्यावेळेला ते वारले, तेव्हा इतर प्राणी ते त्याचं प्रेत जे आहे ते तसं टाकून जातात. परंतु मनुष्यानं पहिल्यांदा आपल्यासोबत असणाऱ्या माणसाचा निसर्ग नियमाप्रमाणे अंत झाल्यानंतर त्याच्या शवाची, त्याच्या मड्याची विल्हेवाट लावण्याचं काम केलं आणि तिथून तो संस्कृतीचा पाया आहे. तिथून माणूस सुसंस्कृत झाला असं म्हटलं जातं. म्हणजे संस्कृती कशातून निर्माण होते, तर संस्कृतीचा बेसिक मुद्दा जो आहे की आपल्याबरोबर जे मानव होते ते गेले निसर्ग नियमाप्रमाणे, तर त्यांच्या प्रेताची विल्हेवाट विधिवत लावण्यातनं हे झालेलं आहे. आता आपण बघितलं की या करोनामध्ये अनेक लोक उत्तर भारतामध्ये मेले आणि ते त्यांच्या प्रेताची विल्हेवाट ज्या पद्धतीनं लावलेली आहे त्याच्यावरनं जे काही रणकंदन माजलेलं आहे त्याबद्दल आपण सगळे जाणकार लोक माहिती आहे तुम्हाला की प्रेतांची विल्हेवाट म्हणजे नदीमध्ये प्रेतं फेकून दिलेली आहेत किंवा वाळूत पुरलेले आहेत वगैरे वगैरे. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे आता. म्हणजे माणसाच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यातून संस्कृतीची निर्मिती झाली आणि या काळामध्ये संस्कृतीच्या नावाने फारच छान गप्पा मारणाऱ्या लोकांच्या राज्यात ही प्रेतं फेकून देण्यात आली. त्या प्रेतांच्याबद्दल अतिशय वाईट म्हणजे त्याची विल्हेवाट नाही लावली आणि सद्भावनासुद्धा व्यक्त केली नाही. इथं एक वर्तुळ पूर्ण झालं. म्हणून मी त्या दिवशी कोणाशी तरी बोलताना म्हटलं की माणूस पुन्हा पाशवी जगाकडे चालला काय. एक माणसामध्ये एक चांगली गोष्ट होती आणि ती म्हणजे कुणी असो, आता तुमच्याकडे पण माणसं मरत असतील, पण मेलेला दुश्मन असला तरी सुद्धा माणूस, म्हणजे मी तरी मैताला जातो. माणसाच्या बरोबर वैर असू शकतं, काय प्रॉब्लेम नाही, असतंच, काय मतभेद असू शकतात वगैरे वगैरे, पण माणूस मेल्यानंतर आपण जातो. तर हे जे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, तर संस्कृतीच्या नावाने गप्पा मारणाऱ्यांच्या काळात हे वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून जरा आपल्याला हे फार गंभीरपणे घेण्याची गरज आहे. तर संस्कृतीची निर्मिती साधारणपणे अशी झालेली आहे. आता हे सांस्कृतिक बदल जे आहेत हे पूर्ण जीवनभर जर आपण बघितलं तर संस्कृतीची निर्मिती नेमकी माणसानं म्हणजे जगण्याची जी आहे ती कशी केलेली आहे याचं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे की माणसानं किती अर्थपूर्ण जीवन जगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या 20 लाख वर्षामध्ये अलीकडची जी हे 10-15 हजार वर्ष जी आहेत, या 10-15 हजार वर्षामध्ये माणूस अर्थपूर्ण जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये गेलेला आहे. आणि त्यांनी खूप विचार केला, चांगली घरं बांधलेली आहेत, फार तुम्ही किती सुंदर सुंदर शिल्प काढलेली आहेत, सुंदर चित्र निर्माण केलेले आहेत, ग्रेट संगीत या जगामध्ये मानवानं निर्माण केलेलं आहे, अतिशय ग्रेट आहे सगळं. म्हणजे मी कधीच या बाबतीमध्ये नकारात्मक नाही आहे. माणसानं
धर्म निर्माण केलेले आहेत. भले आज मारामाऱ्या वगैरे होत असतील, पण माणसानं तसा तो विचार केलेला आहे की आपल्याला जगण्यासाठी काय पाहिजे. तर ठीक आहे, जगण्यासाठी धर्म आता त्यांच्या कामाचा राहिला नाही किंवा त्याचा वापर वेगळ्या पद्धतीनं होतो आहे, परंतु माणसाच्या सद्भावना होत्या प्रचंड की आपल्याला अर्थपूर्ण जगता आलं पाहिजे. आणि या अर्थपूर्ण जगण्याचा जो मार्ग आहे तो शोधताना माणसानं सांस्कृतिक जे सुधार आहेत ते नित्य नियमानं केलेले आहेत. हे इतिहासात जाऊन जर आपण नीट बघितलं तर अनेक गोष्टी आपल्याला सापडतील की अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी लोकायतपासून ते अगदी चारबाकापासून ते बुद्धापासून ते समग्र मानवतेचे जे सगळे संत आहेत, मानवी मूल्यांना उजागर करणारे जे सगळे संत आहेत, त्या संतांची एक मोठी फळी या देशामध्ये मोठी मूवमेंट झालेली आहे. त्यांनीसुद्धा अर्थपूर्ण जीवनाकडे बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आपण खूप अलीकडे आलो तर आपण निरनिराळे क्रांतिकारक सुधारक यांनीसुद्धा मानवी मनाला सुसंस्कृत बनवण्यासाठी आपली संस्कृती आणि आपलं जीवन अर्थपूर्ण बनवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. तर हे जे माणसाचं संचित आहे, या संचितामध्ये नेमका बिघाड काय झालेला आहे, तर जिथे पाय ठेवायचा तिथे आपण डोकं ठेवलं आणि डोकं ठेवायला पाहिजे तिथे पाय ठेवलेत. आता डोक्यानं माणूस चालू शकत नाही, पण माणूस डोक्यानं चालायला लागला. आणि हे विष कुठं आलं, हे विष कुठून आलं आपल्यात, तर भगवान गौतम बुद्धांनी फार सुंदर पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे. आपण डिटेलमध्ये मी काही जाणार नाही. बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी बुद्धानं सांगितलं की ही जी तृष्णा आहे, ही तृष्णा नेमकी काय आहे. एक मिनिट, माझ्याकडून ते आलेलं आहे, मी बोलतच ते हे करतो, पण कोणतरी आलेलं आहे तर त्याला जरा बघतो. मी एकटाच आहे घरी, त्यामुळे बेल वाजलेली आहे, याचा अर्थ कोणीतरी आलेला आहे. एक मिनिट. हॅलो, कोण? हां, जोशी. हां, मी जरा लाईव्ह आहे. हां, एक मिनिट जोशी, एक मिनिट. काय? धन्यवाद. हां. ओके जोशी, थँक्यू. मला माफ करा, माझ्याकडे कोणीतरी पाहुणे आले आणि त्यांनी जरा डिस्टर्ब केला, पण असो. तर मित्रांनो, हे नेमकं माणसाचं जे अर्थपूर्ण जगणं जे आहे याच्यामध्ये नेमकं विषाचं इंजेक्शन नेमकं कुठं गेलेलं आहे हे गौतम बुद्धांनी खूप अधिक अभ्यास करून सांगितलेलं आहे. काय आहे ते, तर भगवान गौतम बुद्ध काय बोलतात की ही तृष्णा जी आहे, ही तृष्णेचं वहन हे खाजगी मालमत्तेत नव्हतं. आणि जसा माणसाने खाजगी मालमत्तेचा जो विचार आहे तो त्या ह्याच्यामध्ये आणला, त्याच्या जीवनात आला, तिथे खऱ्या अर्थाने विष पसरलेला आहे. आणि संस्कृती दोन प्रकारची निर्माण झाली की एक दडपणाऱ्यांची संस्कृती आणि दडपले गेलेल्यांची संस्कृती. एक समजून घेतलं पाहिजे की एकच मानवी संस्कृती अशी जरी आपल्याला दिसत असली तरी त्याच्यामध्ये वर्गीय म्हणजे जगभरामध्ये वर्ग आहेत, भारतामध्ये वर्ण आहेत किंवा जाती आहेत, वर्ण जातींची संस्कृती, अशा दोन सांस्कृतिक भेद इथे निर्माण झालेले आहेत. पण एक साध्या उदाहरणावरनं मी तुम्हाला सांगतो की कशी ही निर्मिती होते. एक गोष्ट अशी आहे की एक शेतकरी असतो आणि तो शेत नांगरत असतो तर ते आपल्या नेहमीप्रमाणे त्याचं दुपारी त्याची बायको काय जेवण घेऊन येते, भाजी भाकरी काय असेल ते, आणि ते दुपारी ते जेवतात, एकत्र जेवण्याची पद्धत असते. तर तो ज्यावेळेला नांगरत असतो त्यावेळेला अशी दुपार होत आलेली असते आणि असं तो बैल सोडणार, ते नांगर उचलणार, त्याच्यामध्ये त्याला एक कडं सापडतं, सोन्याचं कडं असतं जमिनीत सापडलेलं. नाही, तो नांगर सॉरी माझ्या चुकलं. तर ते नांगरून तो जेवायला बसतो, बायको आलेली असते, जेवण आणलेलं असतं वगैरे. आणि एक त्या जे नांगरलेलं शेत असतं त्या नांगरलेल्या शेतातून एक साधू, घामानं ओथंबलेला साधू तिथून येत असतो. तर त्याला ते कळत नाही की हा साधू आला. तर जनरली गावामध्ये जेवायला बसतो त्यावेळेला ती कल्चरच आहे आपलं, म्हणजे संस्कृती आहे की या जेवायला. तर ते साधूला बोलतात की या जेवायला, पण तो साधू टेन्शनमध्ये असतो खूप. तर तो शेतकरी त्याला विचारू साधूला, अरे साधू महाराज तुम्ही एवढे टेन्शनमध्ये कसं आहे, तुम्ही तर घरदार सोडलेलं आहे, तुम्ही तर निश्चिंत आहे सगळं, तुम्हाला काय त्रास आहे. तर तो बोलतो नाही, मी जरा जास्त टेन्शनमध्ये आहे. तर
तो म्हणतो काय टेन्शन आहे, तो काही सांगत नाही. मग जरा खोलून खोलून विचारतो. तर तो साधू बोलतो की बघा, मी तुमच्या शेतामधून येत होतो तर मला त्या नांगरटीमध्ये तुमच्या सोन्याचं कडं सापडलेलं आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे की मी या बाजूच्या गावामध्ये माझी मोठी कापडाची पेठ होती, म्हणजे दुकानं होती, त्या सगळ्या संपत्तीवर लात मारून मी साधू झालेलो आहे. तर तो शेतकरी म्हणतो अजून लात नीट बसलेली नाही आहे, अजून तुमच्या मनामध्ये संपत्तीबद्दल अजून प्रेम आहेच. तर तो म्हणला तेच की मला एक कडे सापडल्यानंतर एक मन म्हणतं की हे ठेवून घेतो आणि एक मन असं म्हणतं की हे देऊन टाका. पण आता मी ठरवलं की हे द्यायचं तुम्हाला, तुम्ही घ्या, कारण ते तुमच्या शेतात सापडलेलं आहे. शेतकरी थोडं थांबतो, बघतो आणि म्हणतो की साधू महाराज, मी शेतकरी आहे, जे उगवतं ते आमचं असतं, सापडतं ते आमचं नसतं. आता इथे हा सांस्कृतिक भेद तुमच्या लक्षात येईल की जे उगवणाऱ्यांची संस्कृती आणि ग्रॅब करणाऱ्यांची संस्कृती, ह्या दोन संस्कृत्या इथे आपल्याला या गेल्या 5,000 वर्षामध्ये तयार होताना आपल्याला दिसतात. आणि ही जी गेलेल्यांची संस्कृती जी आहे, त्यांनी जन्मभर निर्मिती केलेली आहे, म्हणजे त्यांचे हात मातीत आहेत आणि ज्यांचे हात मातीतून बाहेर निघालेले आहेत त्याला टेन्शनमध्ये आहे. म्हणजे तुम्ही बघा, टेन्शन सगळ्यांनाच आहे, तुम्हाला पण टेन्शन आहे, मला पण टेन्शन आहे. पण जे लोक काहीच काम करत नाहीत आणि नुसते दुसऱ्याच्या श्रमावर जगतात, या लोकांचं टेन्शन जे आहे ना ते फारच विचित्र असतात. ते विकृतीकडे गेलेले असतात, कारण ते प्रकृतीबरोबर नसतात, म्हणून विकृतीकडे गेलेले असतात. तर हे जे लोक ज्यांचं मातीतून हात निघालेले असतात किंवा श्रमात त्यांचे हात नसतात, तर ते हात ज्यावेळेला श्रमाचे नसतात त्यावेळेला प्रत्येकाला 2 हात आहेत, एक पोट आहे. तर श्रम करून सगळे जगतात आणि जो माणूस श्रम करत नाही आणि तो पोट भरतो तर त्याचं डोकं विकृत होतं, त्याचं डोकं वेगळं चालायला सुरुवात होते. आणि ते डोकं ज्यावेळेला विकृत होतं त्यावेळेला त्याला टेन्शन सुरुवात होते. आणि ते टेन्शन जे आहे ना ते त्याचंच असतं की तो दुसऱ्याच्या श्रमावर जगत असतो. आणि जे स्वतःच्या श्रमावर जगत असतात त्यांना पण दुःख असतं, असं काही नसतं की त्यांना दुःख नसतं, पण त्यांच्या दुःखाची जी प्रत आहे ती वेगळी आहे आणि यांच्या दुःखाची प्रत जी आहे ती वेगळी आहे. आणि म्हणून आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे जे दडपलेल्यांची संस्कृती आणि दडपणाऱ्यांची संस्कृती ह्याचा संघर्ष जो आहे हा तुम्हाला सगळ्या या भारताच्या इतिहासाच्या सगळ्या याच्यामध्ये दिसेल. जर तुम्ही नीटपणे अभ्यास केला तर तुम्हाला हे सातत्यानं दिसेल की ही संस्कृती अशा पद्धतीनं काम करताना. आता ज्या संस्कृतीचा मी स्वतः फॉलोअर आहे ती आहे बुद्धानं जे संपूर्ण संस्कृतीचा अर्थ सांगितलेला आहे त्याच्यावर त्यानुसार मी विचार करणारा मी एक बुद्धाचा अनुयायी आहे. आणि मी एक फार ओपनली सांगतो की आय एम बुद्धिस्ट. तर बुद्धानं सांगितलं की बाबा आपल्याला ही संस्कृती जी आहे ही विभागलेली जी आहे हे दुःखाचं कारण आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे बहुजनांचं कल्याण करणारी जी संस्कृती आहे ती आपली आहे, बहुजनांना दडपणारी संस्कृती आपली नाही. आता हे जे दडपले गेलेल्यांची संस्कृती आहे त्यांचा आणि दडपणाऱ्या संस्कृतीचा जो संघर्ष आहे तो समग्र इतिहास पूर्ण जो आहे तो इतिहासभर चालू आहे. आता मला अर्धा तास झाला, आता मी सद्य परिस्थितीमधले जे सांस्कृतिक जो संघर्ष आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे. तुम्हाला संस्कृती म्हणजे काय कळलं, सांस्कृतिक भेद कशी निर्माण होतात ते कळलं. आता आपण पुढे जाऊन आजच्या सांस्कृतिक संघर्षाबद्दल बोलणार आहोत आणि त्यातनं आपल्याला पुढे काय करायचं आहे त्याबद्दल थोडं बोलणार आहे. साधारणपणे मी पुढची 20 मिनटं घेईन आणि त्याच्यानंतर कुणाला काही प्रश्न असतील तर मग आपण त्याच्याबद्दल पण विचार करू किंवा मग मी माझा पर्सनल नंबर देईन तुम्हाला, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मित्रांनो, हे सगळे युगानुयुगे ह्या सांस्कृतिक संघर्ष आहे. बाबासाहेबांनी त्या सांस्कृतिक संघर्षाला ब्राह्मणी अब्राह्मणी असं एकंदरीत विभागलेलं आहे आणि ब्राह्मणी अब्राह्मणी अशा 2 संस्कृतींचे प्रभाव तुम्हाला स्पष्टपणे दिसतात. मग ते प्रत्येक अंगामध्ये तुम्हाला दिसतील, म्हणजे संगीतापासून
ते अगदी खाण्यापिण्याच्या सवयी, जगण्याच्या सवयी, सगळ्या विचार करण्याच्या पद्धती ह्याच्यामध्ये हे स्पष्टपणे दिसतं. अगदी देवबिव सगळे. म्हणजे माझं एक गाणं आहे, ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, की ते म्हणतो की घडी 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 लपडा काय कुरे, ये लोचा गाय कुरे, ए झोपडे में झंझट झमेला काय कुरे, काय का राइट काय का फाइट भरम काय कुरे, भेजा गरम काय कुरे, जलाए जिंदगी ऐसा धर्म काय कुरे, पुकारते पुजारी पुकारते है मौला, खतरे में राम अल्लाह, खतरे में यीशु अल्लाह, खतरों की खबर इनको भगवान से कनेक्शन है, अल्लाह से कनेक्शन है, अल्लाह से कनेक्शन, खबरों की खबर इनको, देवों से बातें चलती, घंटियां मोबाइल की सब स्वर्ग में ही बजती, ये ऐसे बातें करते जैसे रोज ऊपर जाते और रोज नीचे आते. आता हे सगळं ब्राह्मणी षडयंत्र जे आहे ते पहिल्या कडव्यामध्ये मी सांगतो. पण हे सांस्कृतिक या ब्राह्मणी संस्कृतीसाठी आपण आपला जीव का द्यावा असं पुढे म्हणतो. तर ते आपले आणि त्यांचे जे संघर्ष आहे, आपलं जगणंच वेगळं आहे आणि आपलं देव पण वेगळे, धर्म पण वेगळा आहे. कारण ते कसं आहे, हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे, हमको नहीं है सूरत उनको भी नहीं सूरत, हमारा नाम कचरू भगवान है कचरोबा, हमारा है खंडोबा, हमारा है मसोबा, हमारा है चेड़ोबा, हमारा है एडोबा, हम गोरे नहीं काले, माता है काळूबाई, काळूबाई, येळूबाई, छोटी बाई, मोठी बाई, जरी बाई, मरी बाई. आता आपण त्या सगळ्यातून बाहेर पडलो, परंतु बाकीचे जे हिंदू धर्माला चिटकटलेले जे अस्पृश्य आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय मी. हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे, हमको नहीं है सूरत उनको भी नहीं सूरत. आम्हाला बहुजनांना चेहरा नाही, आमच्या देवाला पण चेहरा नाही. आमचे देव कसे निर्माण झालेले आहेत, आमच्यासारखेच आमचे देव आहे. हमारे देव देखो बिल्कुल हमारे जैसे, हमको नहीं है सूरत उनको भी नहीं सूरत, हमारा नाम कचरू भगवान है कचरोबा, नाव कचरा. मनुस्मृतीत सांगितलं तुमचं नावच कचरा ठेवा. हमारा नाम कचरू भगवान है कचरोबा, देव सुद्धा कचरोबा. हम गोरे नहीं काले, माता है काळूबाई, काळूबाई, येळूबाई, छोटी बाई, मोठी बाई, जरी बाई, मरी बाई. हम मटन मच्छी वाले, सल्ली डल्ली बोटी वाले, और संडे को नल्ली वाले, और गुड़सा ठोकने वाले. Some people will not understand what is meaning of gudsa, but there are many people who can understand that thing. Okay, no problem. आपले देव सुद्धा ते मटण खातात. देवाला मटण नाही मिळतं म्हणलं राग येतो, आपल्या अंगात येतात देव डायरेक्ट. हम गोरे नहीं काले, माता है काळूबाई, ते झालं. हम मटन मच्छी वाले, सल्ली डल्ली बोटे वाले, संडे को नल्ली वाले, और गुड़सा ठोकने वाले. हमारे देव देखो खुन्नस में आने वाले, हमारे देव देखो अंग में हमारे आते, हम जो भी जैसा पूछते जवाब. आमचे देव इतके जवळ आहेत डायरेक्ट अंगातच येतात. हे अंगात येणं चुकीचं आहे, परंतु ते इतकं देवाची निर्मितीच अशी आहे. म्हणजे कल्चर जे आहे आपलं ते कसं वेगळं आहे. अब तुम्हारे देव देखो, आता ब्राह्मणिकल फोर्सेसचे देव बघा. तुम्हारे देव देखो बिल्कुल तुम्हारे जैसे, चिकनी है उनकी सूरत, चिकनी है उनकी मूरत, गदाधारी चक्रधारी और शुद्ध शाकाहारी, खाते ना मुर्गी काली, खाते ना बकरी काली, लेकिन मानव काले ते बली. गोरगरिबांचे देव कोंबडं बकरं लिंबू नारळ खातात, परंतु या वरच्या लोकांचे जे देव आहेत ते सगळे पुरुष आहेत आणि ते सगळे बोलतात शाकाहारी. हातामध्ये सामान आहे सगळे, तलवार बिलवार, भाला बिला, गदा बिदा, आणि हे आमचे सगळे देव आहेत त्यांना तोंडच नाही. मग त्या मानानं आपण लय अहिंसक आहोत. त्याचे देव इतके हिंसक आहे, दिसतात ते सगळं की हिंसकच आहे सगळे. हा सांस्कृतिक संघर्ष मी नाही सांगत. रेव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. रिडल्स ऑफ रामायण कृष्ण नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. हे सगळे रिडल्स जे आहेत ना, हे त्यांनी सांगितले बाबासाहेबांनी. आणि मग त्यांनी सांगितलं की ही संस्कृती आहे, या दोन संस्कृती आहेत. क्लिअर कट पोलरायझेशन आहे, क्लिअर कट पोलरायझेशन आहे. आता हे जे आहे आजच्या काळामध्ये त्याचं काय झालेलं आहे की बाबासाहेबांच्या नंतर, म्हणजे बाबासाहेबांच्या आधी जे सगळं काम झालेलं आहे ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवराय असतील, संभाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांनी प्रचंड मोठं क्रांतिकारक काम केलेलं आहे कल्चरच्या दृष्टीने. आता तुम्हाला वाटेल की स्वराज्य जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं ते तर राजकीय गोष्ट आहे. हा फक्त राजकीय गोष्ट नाही आहे, खूप मोठा सांस्कृतिक संघर्ष शिवाजी महाराजांनी केलेला आहे. म्हणजे तुम्ही बघा की 18 प्रगत जातीच्या लोकांना एकत्र करणं. आता समजा एक कोणीतरी न्हावी आहे समजा, तर त्याचं काम काय ते वस्त्रेनं दाढी करणं. छत्रपती शिवाजी महाराज पहिला माणूस आहे, पहिला राजा आहे,
पहिले आमचे महाराज आहेत ते की ज्यांनी तो वस्तार हातातून काढून घेतला आणि तलवार दिली. हा सांस्कृतिक बदल आहे, लक्षात ठेवा. हे फक्त हत्यार बदलणं नाही आहे. सांबाराच्या हातातली रापी काढून घेतली आणि त्याच्या हातात शस्त्र दिलं. स्वराज्याचा सैनिक हो. हे जे ह्या जो सांस्कृतिक बदल आहे हा महाराजांनी केलेला आहे. तो पाया आहे. म्हणून आंबेडकरवादाचा पाया कुठे ना कुठेतरी हा असा बौद्धांपासून सुरू होतो, बौद्ध धर्मापासून सुरू होतो. तो संपूर्ण अब्राह्मणी संतांच्या परंपरेत आहे. तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले तर संपूर्ण बाबासाहेबांचे गुरुच मानतात जातात. त्यामुळे त्यांनी तर खूपच मोठं काम आणि बेसिक काम करून ठेवलं होतं. आणि मग बाबासाहेबांनी हे अत्यंत मॉडर्न पद्धतीनं हा जो सांस्कृतिक संघर्ष आहे तो उभा केला आणि तो लिहिला. आता बाबासाहेबांना पण जाऊन आता गेले, आता 70 वर्ष होत गेली. आणि आज आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत, आज जी परिस्थिती आता आपली आहे काय आहे नेमकी, काय नेमका सांस्कृतिक संघर्ष आहे. तर बाबासाहेबांनी खूप विचार करून त्यांच्या जीवनभरामध्ये अतिशय बारकाईनं विचार करून त्यांनी हे सांस्कृतिक युद्धाच्या दिशेनं म्हणजे सांस्कृतिक युद्ध जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकलं होतं. परंतु एक असतं मित्रांनो, लक्षात घ्या की एक माणूस आपल्या समग्र जीवनाच्या काळामध्ये, सगळ्या जीवनाच्या काळामध्ये एकटा माणूस सगळे बदल करू शकत नाही, पण त्याची दिशा ठेवू शकतो. आणि बाबासाहेबांनी ती दिशा दिली होती आपल्याला की नेमकं कुठल्या मार्गाने जायचं. म्हणजे बाबासाहेबांनी बघा आपले आर्थिक प्रश्न जे आहेत ते म्हणजे फक्त दलितांचे नाही, हे आणखीन एक गोची आहेत. लोकांना वाटलं की मी फक्त दलितांच्याबद्दल बोलतो आहे. नाही, बाबासाहेबांचं काम जे आहे, सांस्कृतिक बदलाचं काम जे आहे ना, या देशाला धरण बांधण्याची कला जी आहे ना, ती आदिम काळापासून धरण बांधत होते. पण आधुनिक काळामध्ये मोठी धरणं बांधली पाहिजेत. आणि पाण्याची जलसंस्कृती जी आहे, ह्या जलसंस्कृतीचा, आधुनिक काळातल्या जलसंस्कृतीचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घातलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक शेतीच्या बद्दल लिहिला 1918 साली लिहिलेला आहे, जुना आहे. कृषी संस्कृतीचा पाया घातलेला आहे, आधुनिक कृषी संस्कृतीचा. कृषी संस्कृती होती नव्हती असं माझं म्हणणं नाही, होती. पण आधुनिक त्यांनी सांगितलं की आता तुकडे तुकडे होतील, तर हे शेतीचं नवीन नियोजन करा. आणि बाबासाहेब नंतर 1940च्या दरम्यान तुम्ही बघितलं तर हे सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये विजेची जी संपूर्ण म्हणजे हे कल्चर बदलतं. म्हणजे काय, भौतिक परिस्थिती नुसती बदलत नाही, भौतिक परिस्थिती बदलली की त्याचं कल्चर पण बदलतं. तुम्ही बघा विजेचं धोरण संपूर्ण बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. रिझर्व्ह बँकांचं सगळं अर्थनीती जे आहे ते सगळं अर्थसंस्कृती जी आहे या देशाची, त्याचा नवा आधुनिक अर्थसंस्कृतीचा पाया बाबासाहेबांनी घातलेला आहे. त्याच्या विचारात तो पाया दिसतो आपल्याला स्पष्टपणे. म्हणून हे फक्त मी दलितांबद्दल बोलत नाही. श्रमसंस्कृतीचा पाया घातला, आधुनिक श्रमसंस्कृती. कायदे कुठे, कामगार कायदे होते कुठे, बाबासाहेब लेबर मिनिस्टर झाल्यानंतर, बाबासाहेबांनी लेबर मिनिस्टर झाल्यानंतर खूप चांगले कामगारांसाठी कायदे करून घेतले. 18 तास आणि 14 तास मालक पिडत होते, रविवारची सुट्टी नव्हती, ती बाबासाहेबांनी करून घेतली. स्त्रियांना कामाला लावायची, अगदी गरोदर 9 महिन्याची बाई जी कामाला जायची, 9 महिन्यात पोटात बाळ असेपर्यंत ती काम करायची. कायदा बाबासाहेबांनी केला आणि ते स्त्रियांना गरोदरपणातली रजा जी आहे ती बाबासाहेब लेबर मिनिस्टर असताना केलेली आहे. आता खेड्यातल्या जे सगळ्या शेतीमध्ये राबणाऱ्या स्त्रिया आहेत त्या 9व्या महिन्यापर्यंत शेतात राबतात बिचाऱ्यात. ते काय, त्यांचं अजून काहीच नाही झालं, पण त्यांच्यासाठी स्त्रियांची नवी संस्कृती उभी राहावी, जी आज उभी राहिलेली आहे. आज जी स्त्रियांमधली जे संपूर्ण वैचारिक जो बदल आहे त्याचा पाया 52 साली घातलेला आहे बाबासाहेबांनी. हिंदू कोड बिलाची मांडणी त्यावेळेस हिंदू कोड बिल पास झालं नाही, पण हळूहळू ती स्त्री मुक्तीची जी संपूर्ण लाट आहे ती आली आणि 75 नंतर तिने वेग घेतला. आज स्त्रिया बऱ्यापैकी म्हणजे त्यांची मोबिलिटी जी आहे ती बऱ्यापैकी वाढलेली आहे. माझा सांगण्याचा मुद्दा हा फक्त दलितांपुरता नाही आहे, एवढंच मला म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी या देशाचं जे सांस्कृतिक संचित जे निर्माण केलं ते एका जातीचं, एका धर्माचं समग्र जीवनाला दिशा देणारी सांस्कृतिक संचित बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यातनं जे निर्माण झालं म्हणजे त्यातनं जे माणसं निर्माण झाली, आता आम्ही त्याचे प्रोडक्ट आहोत. मी त्याचा प्रोडक्ट आहे. मी एक रस्त्याच्या कडेला जन्माला आलेलो गटारावरचा माणूस आहे, माझा जन्म गटारावरचा आहे. म्हणजे काय आहे, मुंबईमध्ये मी आलो होतो गटारावरच आलो ना, मी गटारावर झोपत होतो. म्हणजे गटारावर माझ्या उशा पाहिजेला मांजरं आपलं उंदरं म्हणजे उंदीर आणि मी
यांच्याशी सोबत करत आम्ही जगलेली माणसं आहे. तो माणूस आज तुम्हाला संस्कृतीच्या बद्दल माहिती देतो आहे. हा जो बदल आहे ही सांस्कृतिक बदल आहे, लक्षात ठेवा. हा फक्त आर्थिक आणि असा बदल नाही आहे, हा सांस्कृतिक बदल आहे. मी तुमच्याशी विचार बोलतो आहे, मी तुमच्याशी वैचारिक बोलतो आहे, मी तुमच्याशी आयडिओलॉजिकल बोलतो आहे, मी तुम्हाला तत्वज्ञानाच्या दृष्टीने बोलतो आहे. हा माझ्या जीवनामधला जो बदल आहे त्याचा पाया कुठेतरी एक अगोदर घातलेला आहे. आणि म्हणून ते फक्त दलितांपुरतं नाही आहे. तर बाबासाहेबांनी हा जो पाया समग्र जीवनाची दिशा बदलणारी सांस्कृतिक पाया जो दिला या देशाला, संविधान दिलं. तर संविधान दिलं तर लोकांना वाटतं की दॅट इज अ कल्चरल थिंग, दॅट इज अ पॉलिटिकल थिंग. संविधान ही फक्त पॉलिटिकल नाही. तुम्ही त्याची 21 संकल्प वाचा, ती संपूर्ण मानवी मूल्य आहेत, ती संस्कृतीचा भाग आहे. आणि ती फक्त भारतापुरती नाही. भारतीय संविधानाचा सरनामा हा फक्त भारतीय लोकांच्या मुक्तीचा जाहीरनामा नाही, तर जागतिक मानव जातीच्या मुक्तीचा जाहीरनामा आहे. हे मी फार जबाबदारीने बोलतोय. प्रियांबल नीट वाचा. मी काय घटनातज्ञ वगैरे नाही, त्यामुळे कलम बिल्म मला काय त्यातली माहिती नाही, साधा माणूस आहे मी. पण प्रियांबल तुम्ही नीट वाचा. 21 संकल्प काय आहेत? सांस्कृतिक दिशा देणारे, नवभारत घडवणारी सांस्कृतिक दिशा त्याच्यामध्ये आहे. आणि ती जीवन दिशा संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिली. आता हे ज्यावेळेला ते देत होते किंवा हे बाबासाहेब ज्यावेळेला लढत होते त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात एक ताकद होती. म्हणजे सरळ हा जो ब्राह्मणी आणि अब्राह्मणी संघर्ष जो आहे, संस्कृती संघर्ष जो आहे, तो सतत चालू आहे आणि तो आता पण चालू आहे. तर बाबासाहेबांच्या वेळेस तो कसा होता की तुम्ही जर म्हणजे तो जो काळ बघितला, बाबासाहेब 1917-18 साली मुंबई येतात आणि ते सुरू करतात, म्हणजे थोडं काम असं सुरू करतात. त्यावेळेस सुरुवातीला काय नाही होत, परंतु मोठा आगडोंब कुठे होतो तर चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस. चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये लोकांना वाटतं की संघर्ष पाण्याचा आहे. संघर्ष फक्त पाण्याचा नाही आहे, सांस्कृतिक संघर्ष आहे. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कल्चरल पॉलिटिक्स. सांस्कृतिक राजकारणाचा पाया आहे तो. एका बाजूला त्यांनी ती मागणी केली पाण्याची, की पाण्याला स्पर्श करू द्या, आणि ती राजकीय मागणी आहे, लक्षात ठेवा. पण ती संस्कृतीच्या अंगाने केलेली राजकीय मागणी आहे. नंतर काळाराम मंदिर सत्याग्रह बाबासाहेब करतात. ते काय काळा मंदिर काय रामाला स्वीकारायचा काय मुद्दा नव्हता, आसर्शन. आम्ही पण जिवंत आहोत या देशात, तुम्ही आमचा हक्क कसं काय नाकारू शकता? काय जाऊन काय पाया पडणं आणि पूजा करणं काय आमचं काय, ती काय भानगडच नव्हती ना. हे आहे. आणि म्हणून ह्याच्या विरोधात लढणारी तुम्ही जर बघितलं तर 1940 पासून, म्हणजे मी तर 37 पासूनचे सगळे टाइम्स ऑफ इंडिया काढून बघितले. अहो बाबासाहेब लढत होते, त्यांच्याबद्दल कोणी चांगलं बोलत नव्हते काय. फार म्हणजे तुम्ही असता बाबासाहेबाच्या ठिकाणी तर म्हणजे बाबासाहेब कसे जगले हा मला एक मोठा म्हणजे जगले म्हणजे कसं हृदय असेल त्या माणसाचं. अहो तो माणूस बॅरिस्टर होऊन या देशात येतो आणि त्याला वेगळे माठ ठेवतात. बॅरिस्टर इज अ ओनली PhD, म्हणजे भारतातला जे इकॉनॉमिक्समधला मोठा माणूस आहे. आणि ते सिडनॅम कॉलेजला शिकवायला जातात, तर ते तिथले जे प्राध्यापक आहेत ते वेगळे माठ ठेवतात. अरे एखाद्या माणसानं म्हणजे डिप्रेशन येऊन माणूस मिळाला असता. बाबासाहेब त्या संघर्ष बघा केवढा आहे तो. ते लोकांना वाटतं की ते कोणीतरी पिऊननी फाईल फेकून मारली, ते ठीक आहे, ते पिऊन अध्ययनित असतात, त्याला काय कळते. पण हे ते प्राध्यापक होते सिडनॅम कॉलेजमध्ये, बाबासाहेब जिथे शिकवत होते. सिडनॅम की विल्सन, जरा काहीतरी गडबड झालेली आहे, पण मला ते सिडनॅमच असावं. करेक्ट करा मला, कारण मला आता ते आठवत नाही, वय झालं आहे म्हाताऱ्या माणसाचं काय. हे सिडनॅम विल्सन असं काय काय होत राहतं असं. हे मला वाटतं सिडनॅमच असेल. तर तो संघर्ष त्यांनी केलेला आहे आणि ती विरोधात होते. तुम्ही त्या काळातले टाइम्स ऑफ इंडिया काढून बघितले तर एक पूर्ण ब्राह्मणिकल फळी ही बाबासाहेबांना ट्रेटर म्हणते आहे, म्हणजे देशद्रोही म्हणते आहे. ट्रेटर, हिंदुत्वाचा विध्वंसक असे म्हणते आहे. आणि बाबासाहेब स्वतः ज्यावेळेला संविधान लिहितात त्याच्या वेळेस त्याच्या विरोधात सुद्धा त्यांच्या घरावर मोर्चे काढले किंवा शिव्या लाखोल्या वाहिलेल्या आहेत. भयानक आहे. बाबासाहेबांनी एक सांस्कृतिक संघर्ष या देशाला तो उभा केला होता. आणि त्याच्यानंतर पुढे आपण बघतो की
या सांस्कृतिक संघर्षाचं जे फलित आहे ते 70च्या दशकामध्ये आपण बघतो. मोठ्या प्रमाणामध्ये मुलं म्हणजे मुलं पहिली पिढी शिकून आली आणि त्याने मोठा हादरा दिला या व्यवस्थेला. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठा हादरा दिलेला आहे. पहा तुम्ही, दलित नंतर काय ते काय फक्त काय राजकीय संघटना होती काय, काय फक्त सामाजिक संघटना होती काय? अहो ते सगळे लेखक होते, कवी होते, ते सगळे A to Z. तुम्ही नामदेवराव घ्या कवी, राजाभाऊ घ्या कवी, जवी पवार घ्या कवी, अविनाश मातेकर घ्या कवी, सगळे सगळे कवीच आहेत ना. अहो त्याचे कविता संग्रह आहेत ना, त्याची पुस्तकं आहेत ना. राजाभाऊ तर सौंदर्यशास्त्राचे गाडे अभ्यासक होते, ॲस्थेटिकचे अभ्यासक होते. ते ह्यांनी मोठा धक्का दिला ना, साहित्य निर्माण केलं. सुरुवातीला ते बोलले की काय हे काय संस्कृती आहे का, आणि असं असतं का, तसं असतं का. आज जगातल्या 8 विद्यापीठांमध्ये मराठीचा अभ्यास जो चाललेला आहे तो फक्त दलित साहित्यामुळे चाललेला आहे. लक्षात ठेवा, पहिला तुकारामामुळे मराठी बाहेर गेली, आणि दुसऱ्यांदा मग हे नामदेवामुळे, म्हणजे नामदेव अँड पॉयझन ब्रेड सगळं जे आता म्हणजे हे सगळे मी पॉयझन ब्रेड यांनी केलं ना, आता नाव आठवत नाही मला, पण ते त्याच्या पॉयझन ब्रेडमुळे सगळ्या जगभरातल्या विद्यापीठामध्ये अर्जुन डांगळेंनी पॉयझन ब्रेडचं संपादन केलं. ही सगळी मोठी माणसं होती ना, आणि एका बाजूला ते लढत होते रस्त्यावर, दुसऱ्या बाजूला कविता लिहित होते, चांगले चित्रकार पण होते याच्यामध्ये. हे लक्षात घ्या. नामदेव ढसाळ यांची तुम्ही पुस्तक बघितली, त्याच्या आतली जर रेखाटनं बघितली तर तीच ते सगळी चित्र आहेत. मोठं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं आहे, आणि हा स्फोट झालेला आहे, आणि यांनी धक्का दिला जागतिक पातळीवर. आणि हा जागतिक पातळीवरचा जो धक्का आहे तो सांस्कृतिक धक्का आहे. 1990 पर्यंत तुम्हाला सांगतो मी, जबरदस्त मोठे धक्के दिलेले आहेत. आणि आज त्यांनी ते बघितलं, आणि त्यांनी अतिशय शांतपणे एक सांस्कृतिक विकृती आपल्या समोर आता ठेवलेली आहे. म्हणजे हा देश एक करण्याच्या दृष्टीने बाबासाहेबांनी एकोप्याने राहू अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं अंडरस्टँडिंग होतं. तो एकोप्याने देश उभा राहू नये अशा प्रकारचा विध्वंस या देशामध्ये 90ला त्याचा प्रारंभ झाला. 90ला प्रारंभ झाला, आणि बाबरी मस्जिद पाडली म्हणजे बाबरी मस्जिद पाडली तेव्हा लोकांना वाटलं की ते काहीतरी एका मस्जिदीवर चाललं आहे. नाही मित्रांनो, तो दोन गोष्टींवर चालला आहे. एक भारतीय संविधानावर चालला आहे, त्यातलं जे धर्मनिरपेक्ष तत्व आहे त्याच्यावरचा तो हल्ला आहे. ॲट द सेम टाईम जी इंडियन कल्चरचं जे फॅब्रिक होतं, जे एक फॅब्रिक होतं की हिंदू मुस्लिम हे सगळे जरा होते एकोप्यानं व्यवस्थित लढत होताच लढा, फाळणी झाली होती, त्याचं सगळे उरकडे होते. परंतु या देशामध्ये 900 वर्ष इस्लाम आणि हिंदू हे फॅब्रिक राहिलेलं आहे. सत्ता जरी असली तरी हे जुनं फॅब्रिक आहे, ते तोडलं त्यांनी. बाबरी मस्जिदीवरचा हल्ला हा फॅब्रिक तोडण्याचा हल्ला आहे. म्हणजे एक जे जाळं होतं, जे वीण होती आपल्या देशाची, ती तोडली त्यांनी. आणि भारतीय संविधानावरचा पण तो हल्ला होता. त्याच्यानंतर मग आपण बघतो की आता संस्कृती, तर त्यांचं म्हणणं आहे आता की त्यांनी 1925 पासून त्यांचं म्हणणं आहे की हा देश हिंदू राष्ट्र व्हावा. आणि संविधानाचं वगैरे त्यांना काहीच पडलेलं नाही. त्यांना वाटतं की धर्मराष्ट्र व्हायला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की नथिंग डुईंग, धर्मराष्ट्र होऊ देणार नाही. धर्मराष्ट्र म्हणजे या देशाला धोका आहे. आणि या देशाला धोका आहे म्हणजे काय साहेब, बाबासाहेबांचं म्हणणं होतं की धर्मराष्ट्र जर आलं तर या देशामधले जे तळागाळातले शूद्र, अतिशूद्र, चांडाळ आणि स्त्रिया ह्या रासतळाला जातील. म्हणून धर्मराष्ट्राला विरोध होता बाबासाहेबांचा. म्हणून त्यांनी डेमोक्रॅटिक फ्रेमवर्क दिला. डेमोक्रॅटिक फ्रेमवर्क बाबासाहेबांनी देण्याचं कारण आहे की ते धर्मराष्ट्र झालं तर सगळ्यात प्रॉब्लेम होईल ना. आता ते धर्मराष्ट्राच्या दिशेने हे सगळं चाललेलं आहे. आणि अशा काळामध्ये, या धर्मराष्ट्राच्या काळामध्ये आपल्याला नेमकी दिशा काय घ्यायची असा मुद्दा आहे. आपण काय करायचं आता? ठीक आहे, त्यांनी एक संकट आपल्यासमोर उभं केलेलं आहे. धर्मराष्ट्र बनवण्याचं एक संकट आहे. त्याच्याबरोबर ते कल्चर जे आहे ते पुन्हा तेच वैदिक परंपरा जी आहे ती वैदिक परंपरा या देशावर लादण्याच्या दृष्टीने ते रोजच्या रोज प्रयत्न करतायत. आणि त्यांनी आता सगळा मीडिया ताब्यात आहे त्यांच्या.
म्हणून तर आपण असे बहुजन संघटकसारखे पेजेस उभे करून आपण बोलतो आहोत. आपला तर काय चॅनल नाही ना या देशामध्ये, गोरगरिबाचा चॅनल नाही, तर हे चॅनलला पर्याय उभा केला आपण आणि त्यातनं आता आपण बोलतो आहोत. पर्याय नाही ना केला, पर्याय नाही आपल्याकडे, तर हे पर्याय आता आपण शोधला. पण त्यांच्याकडे सगळे चॅनल आहेत. या देशामधले मॅक्झिमम चॅनल त्यांचेच आहेत. 90-95% चॅनल तर त्यांचेच मालकीचेच आहेत. कुणी सरळ आहे, कुणी डायरेक्ट प्रचार करतो, कोणी इनडायरेक्ट प्रचार करतो, एवढाच फरक आहे. आणि आपल्याला वाटतं काय की बाबासाहेबांनी पण हे सांगितलं होतं की बाबांनो, कशाला तुम्ही राजकीय हे झंझटी करतात काय, तुम्हाला या देशामध्ये पहिली सांस्कृतिक क्रांती करावी लागेल. मग सांस्कृतिक क्रांतीची दिशा सोडून आपण राजकीय पक्ष काढलेले आहेत. आता ते विरोधी पक्ष, आता आपण म्हणतो की ते काय कुठले जे पक्ष आहे ना, एक BJP आहे, एक काँग्रेस, राष्ट्रवादी, मग ते काय छोटे मोठे काय समाजवादी, कम्युनिस्ट, अमुक तमुक, हे आता आहेत राजकीय पक्ष. पण या राजकीय पक्षांमध्ये मला काही जास्त फरक दिसत नाही. त्याचं कल्चर एकच आहे ना. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की या देशातल्या जाती अंताचा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम जोपर्यंत राजकीय पक्षांच्या पटलावर येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष पण उभा राहणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष जे काय ते काय फक्त पॉलिटिकल हे करण्यासाठी केलं काय नाही. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष या देशामधला विरोधी पक्ष, सक्षम विरोधी पक्ष निर्माण व्हावा, आणि तो फक्त संसदेच्या आतमध्ये नाही, भारतीयांच्या समग्र जीवनाचा म्हणजे सांस्कृतिक आढावा घेऊन त्याचा विकास, सांस्कृतिक विकास मानवी पद्धतीने घडवण्याच्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाचं निर्मिती व्हावी, अशा प्रकारचे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आता हे सांस्कृतिक संघर्ष आपण करतो आहोत, पण सांस्कृतिक क्रांती आपण करू शकलेलो नाही आहे. राजकीय लोकशाही क्रांतीसुद्धा झालेली नाही आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ती मूल्य पण नाही आहेत. आणि आज अशा एका कगारवर आपल्याला आणून सोडलेला आहे की जिथे आता आज होईल की उद्या होईल माहीत नाही, परंतु त्या कगारवर आणून सोडले की आम्हाला धर्मराष्ट्र उभं करायचं आहे. आता हे धर्मराष्ट्र आलं तर काय होईल? धर्म काय आहे? म्हणजे जो धर्म बाबासाहेबांनी सोडा म्हणून सांगितला, त्या धर्मावर टीका करायची काही गरज नाही. पण बाबासाहेबांनी धर्मांतर करताना म्हणजे एवढ्या ठिकाणी ज्यावेळेला हे केलं की बाबा मी हिंदू म्हणून जन्माला आला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे स्पष्टपणे सांगितलं त्यांनी. तर त्यांचं काय म्हणणं होतं की बाबा मला या जातीत, या धर्मामध्ये गुलाम म्हणून राहायचं नाही, मला तुम्ही समानतेची वागणूक देत नाही तर ठीक आहे, तुमचा धर्म तुम्हाला लकला, आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा अल्टरनेटिव्ह आम्ही शोधून काढू. आणि म्हणून बौद्ध धर्माचं दीक्षा घेतलेली आहे. एका बाजूला बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन पक्षाचे खुलपत्र लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी दोन गोष्टी केलेल्या आहेत. आता हे जे उभं करायचं होतं ते आपण काय उभं करू शकलो नाही. आता अनेक अडचणी आहेत. आता आपण ज्या पद्धतीने जगतो आहोत त्यात अनेक अडचणी आहेत आणि त्यातनं ह्या धर्मराष्ट्राकडे जाणारी एक आता शक्ती आपल्यासमोर उभी आहे. या शक्तीच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे असा मुद्दा आहे. शेवटचं जे भाग आहे, एक ते 7-8 मिनिटामध्ये मी तो व्यवस्थितपणे समजून सांगतो. म्हणजे काय करायला पाहिजे. म्हणजे मी काय लय शहाणा आहे का, मला सगळं कळलं अशातला भाग आहे का? मी फक्त दिशेच्या बाबतीमध्ये बोलणार आहे की बदलाची दिशा कशी असू शकते या बाबतीमध्ये बोलणार आहे. तर काय दिशा काय असू शकते बघा. नंबर 1, मी पश्चिम महाराष्ट्रामधला आहे आणि मी ना लय किल्ले बघितलेले आहेत शिवाजी महाराजांचे हे जे किल्ले आहेत ना, हे मी लय बघितलेले आहेत. आता या जुन्या डोंगरी किल्ल्यांच्या काळामध्ये हे डोंगरी किल्ले ज्यावेळेला होते ते सत्ता होत्या, तर त्या सत्ता कशा ताब्यात घ्यायचे ते, तर त्या डोंगरी किल्ल्यांचे जे वरती गड होते त्या गडाला दरवाजे होते आणि ते दरवाजे फोडून ते आतमध्ये जायचे आणि मग तो गड ताब्यात आला की आजूबाजूचा प्रदेश त्यांच्या ताब्यात यायचा. ही गोष्ट आपण कृपया लक्षात घ्या. तर हे गडाचे जे ताबा घ्यायचं जे काम आहे ते कसं केलं जायचं. युद्धनीती काय होती, तर युद्धनीती अशी होती की गडाला मोठे मोठे दरवाजे असायचे, बुलंद दरवाजे, आणि त्या बुलंद दरवाज्याला पुढे असे सळया असायच्या, नोकदार सळया. तुम्ही बघितले असतील जुने जे वाडे आहेत ना त्याचे जे दरवाजे त्याला अशा सळया असायच्या का ते कोणी तोडू नये म्हणून. पण ते कोण तोडायचं, तर ते हत्ती तोडू शकतात म्हणून गडावर हत्तीला घेऊन जायचे.
आणि नुसता हत्ती का? तर नाही, नुसता हत्ती पडू शकत नाही. हत्तीला असतात दात, दात टेकवत होते पहिलं, अंदाज घेताना, नंतर ते डोकं टेकवत. पण नुसते दात असून चालेल का? नाही, त्याला ती मस्ती पाहिजे, ती तोडायची ऊर्जा पाहिजे. म्हणून त्या हत्तीला दारू पाजायचे. हत्तीला दारू पाजलं का मग ते टेकवायचा आणि ते धक्का देऊन ते दरवाजा तोडायचा. आता या हत्तीचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. हत्ती काय आहे? आता ते हत्ती बहुजन समाज पक्षाचं ते चिन्ह आहे, ठीक आहे. पण मी कुठल्या तसं काय पक्षाचं मी सांगत नाही. पण हा हत्ती फार इम्पॉर्टंट आहे. हत्ती फार चांगला आहे. हत्ती म्हणजे काय? हत्तीकडे काय आहे? ताकद आहे ना, ताकद, दात आहेत आणि त्याला दारू पाजली जाते. या हत्तीचा अर्थ समजून घ्या. आपल्याकडे तीन गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत. एक, हत्तीची शक्ती म्हणजे मास म्हणजे जनता, ही जनता आपल्याकडे पाहिजे. दोन, हत्तीचे दात म्हणजे आयडियालॉजी. हत्तीला पाजलेली दारू म्हणजे फिलॉसॉफी. तीन गोष्टी लागतात. तात्कालिक वैचारिक विचारधारा आणि फिलॉसॉफी याच्यामध्ये फरक आहे. आणि मास लागतो. तर ह्या मासला एकत्र करण्यासाठी आपल्याला पहिलं ब्रॉड व्हावं लागेल. आपण जे संकुचित जे विचार करतो एका जातीपुरता किंवा एका धर्मापुरता, तसा विचार करून चालणार नाही. आपल्याला खूप ब्रॉड बनावं लागेल, मोठी वर्तुळं आखावी लागतील आणि अनेक प्रकारचे लोक हे या चळवळीला जोडावे लागतील. ते जोडण्याचे आता हे सगळं तंत्रज्ञान ते काही सांगत बसत नाही की संघटनात्मक तंत्रज्ञान कसं वापरावं, पण ते वापरावं लागणार आहे. तुम्हाला ब्रॉड बनावं लागणार आहे. तुम्ही संकुचित झाला की तुम्ही मेलात 100%. तुम्ही जसे संकुचित व्हाल तसे माराल. म्हणून पहिलं ब्रॉड झालं पाहिजे आणि तो मास जो आहे तो आणला पाहिजे. ती आहे हत्तीची ताकद. आणि आयडियॉलॉजी जी आहे ना, ती आयडियॉलॉजी ते दात आहेत त्याची. ती त्याला तात्कालिक लाईन ज्याला म्हणतो की तात्कालिक वैचारिक अल्टरनेटिव्ह पर्यायी ते दात असतात. आता हे दात नुसते आपल्याकडे काय झालेलं आहे की आपल्याकडे विचारधारा आहे, काय आपण म्हणतो की आमच्याकडे लाईन आहे पक्षाची, आहे ना, आमच्या पक्षाचं धोरण आहे ना. पण ते काय की मासपासून आपण दूर आहोत. जसं की हत्तीचे दात काढून कुणी बाहेर लांब उभा राहिला आणि म्हणला की हे गड तोडायचं जे काय आहे ना ते माझ्याकडे हत्यार आहे, तसं नसतं. ते तिथं लागतं, तसं नसतं. त्याचे दागिने बनवतात लोक. आयडियॉलॉजीचे खूप चांगल्या कादंबऱ्या लिहितील, गाणी लिहितील, हे करतील, त्याचे दागिने बनवून तुम्ही दिवाणखान्यामध्ये ठेवाल, काही उपयोग नाही. आणि दारू म्हणजे फिलॉसॉफी असते. आता दारूला फिलॉसॉफी म्हणू नये, फिलॉसॉफीला दारू म्हणू नये, परंतु ती जी उर्मी आहे, ती जी नशा आहे, जोपर्यंत तुम्ही फिलॉसॉफिकली कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत तुम्ही बेधडक होत नाही, तुम्ही निर्भय होत नाही. निर्भय कोण होतं? फिलॉसॉफिकली कन्व्हिन्स असतात ते निर्भय होतात. मरेंगे और क्या है, मरना है ना, मरेंगे, लेकिन फिलॉसॉफिकली मरेंगे, कन्व्हिन्स असतात. तर फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग पाहिजे, फिलॉसॉफी पाहिजे आपल्याकडे फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग जरा डाऊन झालेलं आहे. आपण तत्त्वज्ञानाच्या संकटामध्ये अडकलेली माणसं आहोत. आयडियॉलॉजी तर बनवता येते, विचारधारा. आता तुम्ही मला सांगितलं की बाबा हे बहुजन संघटक पेज आहे, याला हे ब्रेक थ्रू करायचं आहे, काय करायला लागेल? तर मी विचार करून काय ना काहीतरी सुचवेल, असं करा म्हणजे आपण असं पुढे जाऊ शकतो. तर त्याला नाही, फिलॉसॉफिकल आन्सर लागतं. आन्सर ऑलवेज इज फिलॉसॉफिकल. विचारधारा लागते ते जमिनीवर टेकण्यासाठी, की ते टेस्टिंग, की काय मास आहे, कसा आहे, काय जगणं काय, ते टेस्टिंग करण्यासाठी विचारधारा लागते. आणि लागतो मास आपल्याकडे, माणसं, जनता. या तीन गोष्टी आपल्याकडे असल्या की आपण आरामात हा जो गड आहे तो फोडू शकू. माझ्या मित्रांनो, हा ब्राह्मणवादाचा जो गड आहे, हा गड आज संपूर्ण ताकदीनिशी आपल्यासमोर उभा आहे. आणि फक्त गाणी म्हणून, फक्त कादंबऱ्या लिहून, फक्त वैचारिक लेखन करून, फक्त रोजच्या रोज फेसबुकवर याचे सगळे भाषणावर ऑर्गनाईज करून आपण हा गड फोडू शकत नाही. गरजेचं आहे, या गोष्टी गरजेच्या आहेत, हे मी अधोरेखित करतो, पण हे म्हणजे उत्तर नाही आहे. आपल्याला नव्या पद्धतीनं नवं हत्यार संघटनेचं उभं करावं लागेल आणि कृतिशील माणसांना एकत्र करावं लागेल. आणि सांस्कृतिक क्रांतीची दिशा जी आहे ती बाबासाहेबांनी दिलेली आहे, त्याच्यात विकास करावा लागेल. काही आता जे कालबाह्य झालं आहे ते काढून टाकावं लागेल आणि जे नवीन जग उभं राहिलं आहे त्याच्या अनुसार एक नवीन आयडियॉलॉजिकल अंडरस्टँडिंग बनवावी लागेल. आणि ती आपण आता हे सगळे जे मंथन चाललेलं आहे,
या मंथनातून हळूहळू तुम्ही पण शिकताय, मी पण शिकतोय, आपण सगळे शिकतो आहोत. हे मानव्याकडे घेऊन जाणारी एक चळवळ आपल्याला उभी करायला लागेल. मी एक माणुसकीची शाळा चालवतो. माणुसकीची शाळा. माणुसकीची शाळा आहे की माणूस बनण्यासाठी, अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी, फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग लोकांमध्ये येण्यासाठी ही शाळा काम करते. ती फक्त लहान मुलांसाठी नाही, ती मोठ्या माणसांसाठी सुद्धा आहे. आता त्या शाळेच्याबद्दल मी कधीतरी येऊन या पेजवर शाळा नेमकी काय आहे आणि आमचं फिलॉसॉफिकल अंडरस्टँडिंग काय आहे, नवा विचार काय करतो आहोत आम्ही त्या बाबतीमध्ये. पण ते म्हणजे काय सांस्कृतिक क्रांतीचं आमच्याकडं ती काही संपूर्ण उत्तर नाही आहे. हा प्रयोग आहे. पण या प्रयोगामध्ये अनेक लोक येत आहेत आणि आपापलं कॉन्ट्रिब्युशन करत आहेत. हे कोणी एक नेता नाही, त्याचा कोणी कार्यकर्ते नाही, कोणी गुरु नाही, कोणी शिष्य नाही, काहीच नाही. हे सगळं झंझटीच नाही आहेत. हे पद, पैसा, प्रतिष्ठा बितिष्ठा तिकडे काहीच मिळत नाही. काही नाही. 4 पैसे कोणाचे घेत नाही, कोणाला 4 पैसे देत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही ते उभं केलेलं आहे आणि ती चालू आहे. दर रविवारी ती शाळा भरते आणि त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. शनिवारी अभ्यासवर्ग होतो. हा एक फिलॉसॉफिकल अल्टरनेटिव्ह, कल्चरल अल्टरनेटिव्ह देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण सांस्कृतिक राजकारण उभं करणं ही ऑलटुगेदर मोठी गोष्ट आहे आणि ती काय माझ्यासारख्या झिंगूर माणसाकडनं उभी राहणार नाही. मी फार साधा माणूस आहे. मला काय अक्कल असते तर मी कशाला एवढं रसतळाला थोडंच गेलं असतं आपण. नाही, अज्ञान आहे. मला फक्त एकच ज्ञान आहे, ते म्हणजे मी अज्ञानी आहे आणि रोज शिकत जातो. रोज शिकण्याचे मी बुद्धाचा अनुयायी असल्याने रोज जग बदलतं, रोज शिकत जातो. मित्रांनो, ही सांस्कृतिक दिशा आपल्या सगळ्यांना मिळावी, सर्व बहुजनांना मिळावी आणि या देशावरचं हे जे धर्मराष्ट्राचं संकट आहे ते टळावं, त्यासाठी जगण्याचं आणि लढण्याचं बळ मिळावं अशी एक इच्छा व्यक्त करतो, मंगल कामना करतो आणि थांबतो. या ठिकाणी बहुजन संघटक या पेजनी मला या ठिकाणी बोलवलं आहे. 1 तास मला बोलायचं होतं. मी बरोबर 1 तास 2 मिनटं बोललेलो आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा आणि कृपया मला काही गाणं बिणं म्हणायला लावू नका, कारण गाणं म्हणून तुम्ही एंटरटेनमेंट शिकार केलेलं आहे. मग अशी गाणं म्हटलेलं आहे तुमच्यासाठी. तरीसुद्धा काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकता. जर समजा इथं उत्तर देता नाही आलं मला तर मग मी माझा नंबर देतो. तो नंबर टाईप करतो मी. तिकडे मला तुम्ही फोन करू शकता. इथं काढता येईल का मला? मी आता नंबर टाईप करतो. 9930333471. हा माझा नंबर आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी हा माझा नंबर घ्यावा आणि काही प्रश्न असतील तर मला तुम्ही फोन करू शकता. आपण कोणाला तरी राग आला त्याने रागाचे नंतर लव पण बरं झालेलं आहे. ओके, तर मी बहुजन संघटकांची जे सगळे टीम आहे तिचा मी अत्यंत आभारी आहे. मला तुम्ही बोलवलं, अतिशय प्रेमाने मी